वाह वाह ये कुछ डाले कहा चली रोड पे चली. नमस्कार मंडळी, मी तुमचा प्रथमेश पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आजचा आपला दिवसचा होता. आपला नशीब तर एवढं भारी बघा ना, आज फक्त आपण 1 किलोमीटर चाललो असेल. 1 किलोमीटर नंतर आपल्याला लगेच गाडी भेटली. भावांनी आपल्याला गाडी थांबवली आणि आता आपण चाललोय इथून मालेगावच्या दिशेने. जवळजवळ आपला 90 किलोमीटरचा प्रवास अंतर त्या भावांमुळे आपला पार होणार आहे. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करत राहा, बघत राहा. धन्यवाद. तो क्या लगता है हम पहुंचेंगे केदारनाथ बिना पैसों के पहुंच सकते हैं क्या? बिना पैसे नहीं पहुंच सकते हो ना, ऐसे लिफ्ट लेना नहीं मतलब लगता है कि आपको इंसानियत इतनी जिंदा है कि अभी अनइंसानों में पहुंच जाओगे. इंदौर तक तो हम ही जाएंगे. क्या बोल रहे हो? एक नंबर. देखा अभी मालेगांव जाने वाले थे तो अभी भाई बोल रहे इंदौर तक हम ही जा रहे. देखा नसीब हो तो भाई ऐसा, मतलब अभी भी इंसानियत जिंदा है. मतलब देखो हम निकले कम से कम तीन दिन हो गए हमको निकले. थोड़ा पीछे रखो ना, ब्रेक लेके तो 3 दिन हो गए हमको निकले, तभी भी हम बिना पैसे के भी ट्रैवलिंग कर रहे हैं. तर भावना आता आपण फायनली जेवायला थांबले. जवळपास आपण मनमाड क्रॉस करून एक 5-6 किलोमीटर पुढे येऊन एका ढाब्यावर थांबलो, राजोग ढाबा. तर आता आपण पहिले जेवण करूया, मग पुढं कंटिन्यू करूया. फायनली आपण आता जेवायला बसलोय. आपलं जेवण आलंय. आपण मागवलंय हे काय, दाल तडकावर ये दाल फ्राय. दाल फ्राय, दाल तडकावर दाल फ्राय हमने मागाय. आता पद्धतशीर देऊन घेतो आणि पुढचा प्रवास चालू करतो. धन्यवाद. वाह वाह ये कुछ डाले कहा चली रोड पे चली. ये गाड़ी बहुत तर भावांनो, आपण फायनली महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचलोय. तुम्हाला वाटत होतं का महाराष्ट्राच्या बाहेर तरी पोहोचल? आम्हालाच गॅरंटी नव्हती तुम्हाला काय वाटायचं आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचतोय, पण पोहोचलोय. डेडिकेशन विदाउट मनी इट्स अ डेडिकेशन. तर भावांनो, लाईफ मध्ये कधी कधी असे मोड येतात ना, कळत नाही पुढं काय करू. सांगता राहू मी काय विषय झाला आपल्यासोबत. आम्हाला डायरेक्ट इंदोर गाडी होती. सकाळी म्हणल्याप्रमाणे आम्हाला डायरेक्ट इंदोर गाडी होती, पण विषय काय झाला, ड्रायव्हरचा घरनं फोन आला की घरी या, एमर्जन्सी आहे. मग ठीक आहे, मग इथून इंदोर 80 किलोमीटर आहे. आता आम्ही मांडव गाव मध्ये, इथून इंदोर 80 किलोमीटर राहिले. बरं झालं राहिलं, कारण की दिवसभर आम्ही गाडीत प्रवास करतोय. असं वाटत होतं कधी गाडीतनं बाहेर पडतो. पूर्ण असं जाम झालंय ना भयंकर, म्हणजे पाय बी अशा मुंग्या यायला लागल्या पायाला. दिवसभर म्हणजे जवळपास आम्ही किती रे 300-400 किलोमीटरचा प्रवास केला. 400 किलोमीटरचा प्रवास 400 किलोमीटरचा प्रवास आम्ही केलाय. नाही, 80 किलोमीटर राहिलं म्हणजे 310-20 किलोमीटरचा प्रवास केला गाडी. एवढा भयंकर प्रवास करून एक म्हणजे नॉनस्टॉप गाडीमध्ये कंटिन्यू गाडी चालवतोय तो माणूस, आणि त्याच्यासमोर बाजूला आणि बसतोय ते पण आम्ही केबिन मध्ये 4 जण म्हणजे असं पायावर पाय ठेवून बसायला लागतंय, कसं पण बसायला लागतंय. पण जाऊन द्या, त्यांनी आपल्याला मदत केली. भारी माणसं तर लय भारी होते. दाखवतो तुम्हाला व्लॉग मध्ये तर दिसणार आहेत तुम्हाला ती माणसं किती अतरंगी ते. तर त्यांनी आपल्याला आहे ना आता कुठला रे रोड, मांडव रोड ना,
मांडव रोडला आपल्याला त्यांनी सोडले आणि ते गेले त्यांच्या घरी. तिथनं गाडी लावली आणि त्यांनी ते गेले त्यांच्या घरी. आता आपण इथं आता जेवलोय. जय मा बिजरशिनी ढाबा यांनी आपल्याला जेवण दिलंय आज स्पॉन्सर. जेवण तर भारी आहे इथं, भरपूर आहेत. तुम्हाला इथल्या माणसांसोबत ओळख करून देतो. हे इथले हेड शेफ आहेत, ते काय काउंटरवालचे आहेत आणि इथले मालक आहेत. नमस्कार करी. नमस्कार. आणि दादांचा स्वभाव तर एवढा भारी आहे ना, असं वाटलं की मी महाराष्ट्रातच आहे. असं महाराष्ट्र सोडून असं आलोय असं वाटतं ना मला तरी. लय भारी माणसं. तुम्हाला काय वाटतंय आम्ही कुठलं नशीब घेऊन आलोय आम्हालाच माहित नाही. म्हणजे आम्हाला जिथं जाईल तिथं चांगलीच माणसं भेटतात. म्हणजे आता इथं आम्ही जेवलो तरी पण इथं आम्ही जेवलो तरी यांना मी पेमेंट केलं होतं. म्हणजे ज्यांनी आम्हाला सोडलं त्यांनीच आमचा आजचा जेवणाचा खर्च करणार होता. पण आज म्हटले, हे हॉटेलवाले म्हटले की तुमचं जेवण आम्ही आज स्पॉन्सर करतो. आणि त्यांनी आपल्याला इथं झोपायला पण जागा दिली. आज आपला टेंट इथं बांधलाय आपण. अंधारामध्ये दिसत नाही तुम्हाला, कारण की इथं लावणार होतं पण ते बोलताय तिथं लावा हॉटेल समोर. पण ते हॉटेल नाईटला पण चालू असतं, त्यामुळे आपण तिथं लावणार नाही. त्यांचा पण आपल्यामुळे नुकसान नको ना. आपण जर एका साईडला लावलंय, त्यांचंच दुकान आहे बाजूला पण पंक्चरचं आहे, तिथं समोर लावलंय. तर आता बघू, आजचा व्लॉग आपण इथंच थांबवणार आहे. भेटू आपण उद्याच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद. Try to break us, but we won't back down. Destroy us, we'll always be around. Loud sound, big missile jumping from the clouds. सॉरी एक गोष्ट सांगायची राहिली. आम्ही तर असंच भटकत राहणार आहे. तुम्ही एक गोष्ट करा, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप तर करू नका बिलकुल. आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा मेन गोष्ट घंटा सबस्क्राईब दाबा. करा. सबस्क्राईब पहिला करू दे भाई त्यांना. हा. म्हणजे आपले डेलीचे कस्टमर होतील ना सबस्क्राईब केल्यानंतर ना. समजे क्या? ओके, सायोनारा, सारांगी, गुड नाईट.